इचलकरंजीच्या महापौरांसह नगरसेवकांची प्रकाश आवाडे यांच्यासोबत बैठक. पक्षांतर्गत वादावर मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठीची मागणी. इचलकरंजी महानगरपालिकेतील सत्ता संघर्षात भारतीय जनता पक्षातील आवाडे हाळवणकर गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून कमळ चिन्हावर निवडून आलेल्या काही नगरसेवकांकडून विरोधकांना मदत होईल अशी भूमिका घेत शहराच्या विकासकामांना अडथळे आणले जात असल्याचा आरोप आवाडे गटाच्या नगरसेवकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर उदय धातुंडे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन सुमारे 2 तास चर्चा केली. बैठकीत स्थायी समितीतील विषय नामंजूर करणे, विशेष सभेला गैरहजर राहणे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या बदलीचा मुद्दा पुढे करून विकासकामांना खो घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट मिळवून देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. आता जे इचलकरंजीमध्ये सध्या आमच्या पक्षांतर्गत जे काही चालू आहे त्याचा विकास कामावर परिणाम थोडा होत आहे आता आम्हाला जाणवत आहे. त्या पद्धतीने मी माननीय माजी मंत्री प्रकाशजी आवाडे यांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही BJP पक्षासोबत जे आम्ही आहोत, आमचे BJP पक्षातले काही सदस्य विरोधकांच्या सोबत जाऊन जे आम्ही आणलेल्या लोकहिताची कामं आणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला दिसायला लागले. काही थोडे मोजके नगरसेवक आहेत त्यांच्याकडून हे घडायला लागले. त्याच्यानंतर परवा 1-2 दिवसापूर्वी आमचे कार्यसम्राट राहुलजी आवाडे यांच्या विरोधातसुद्धा काही नगरसेवकांनी तक्रार केलेली आहे वरिष्ठांच्याकडे. ते योग्य नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आहे की BJP पक्ष हा आमचा आहे, गटनेते आमचे आहेत, स्थायी सभापती सगळे आमचे आहेत. हे सगळे आम्ही BJP पक्ष म्हणून काम करत असताना जे सदस्य आमच्यासोबत ज्या परत येतील त्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन जाऊन आम्हाला इचलकरंजीचा विकास साधायचा आहे. आणि आम्ही माननीय प्रकाश आवाड्यांना हिचं हे विचारलं, तुम्ही दिलेले जे कॅन्डिडेट आहेत, जे आपण निवडून दिलेले आलेले जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा काही कॅन्डिडेटचा आम्हाला त्रास व्हायला लागला आहे आणि याच्यासाठी वरिष्ठांच्याकडं आम्हाला घेऊन गेलं पाहिजे असं आमचं स्थायी समिती चेअरमनांचं मत आहे. ही वरिष्ठांच्यापर्यंत आम्ही CMना भेटणार आहे. चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांची आम्हाला भेट घालून द्या असं आग्रहाची मागणी आम्ही माननीय प्रकाश आवाडे यांच्याकडे केलेली आहे. तसेच आमच्या पक्षातील अजून नेते मंडळीची आम्ही भविष्यात आता पुढं भेट घेणार आहोत.